नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आजचं जे मी स्ट्रॅटेजी सांगणार आहे, तर ती स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी अगोदरच सांगितलेलं आहे. ह्याच्यावरती एक व्हिडिओ आहेच, पण कसं आहे त्याच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं मी चेंजेस केलेलं आहे. ते चेंजेस म्हणजे आपलं एस-एलचं. तर एस-एल आज तुम्हाला असं प्रॉपर ठिकाणी सांगणार आहे ह्या स्ट्रॅटेजीमध्ये, की तिथं तुमचं एस-एल हिट होऊ शकत नाही. म्हणजे एस-एल हिट होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. तर ही सेम स्ट्रॅटेजी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, पण आज त्यात थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे. ओके, तर बँक निफ्टीचं इंडेक्स चार्ट आणि 1 मिनिटाचा टाईम फ्रेम आपल्याला वापरायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, 9:23 आता 1 मिनिटाचा टाईम फ्रेम म्हणजे 9:23 आता इथे तुम्ही बघू शकताय. पूर्ण टार्गेट स्टॉप लॉस वगैरे डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा मित्रांनो. तर कसा आहे, व्हिडिओ खूप मोठा बनवणार नाही आहे, कारण की हाच व्हिडिओ सेम ऑलरेडी चॅनलवर आहे, पण ह्याच्यामध्ये एस-एलचे थोडेसे रूल्स मी चेंज केलेले आहे. ओके, तर इथं 9:23 कॅन्डल. तर या 9:23 कॅन्डलला आपल्याला काय करायचं आहे, तर हाय आणि लोला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ज्या साईडला पण ब्रेक करेल तर त्या साईडला आपल्याला ट्रेड बनवायचं आहे. कॉल साईडला वरच्या साईडला ब्रेक केलं तर कॉल, आणि खाली जर ब्रेक केलं तर आपल्याला इथं पुढचं ट्रेड प्लॅन करायचं आहे. ओके, तर याचं एस-एल वगैरे डिटेलमध्ये सांगणार आहे. अजून आपण थोडंसं बॅक टेस्टिंग बघूया. त्यानंतर काय करूया आपण, ह्याच्यावरती तुम्हाला हे सांगतो आहे, म्हणजे तुम्हाला टार्गेट किती ठेवायचं आहे आणि एस-एल किती ठेवायचं आहे. ओके, तर आता इथं बघितलं तुम्ही, तर या ठिकाणी इथं जर लोच्या खाली ब्रेक केलं, मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे. ओके, तर इथपर्यंत गेलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं होल्ड केलं तर अजून त्यापेक्षा पण खालच्या साईडला गेलेलं आहे. पण आपल्याला नेमकं टार्गेट किती ठेवायचं ते पण तुम्हाला सांगतो आहे, आणि एस-एल पण ते पण सांगतो आहे. त्यासाठी स्किप नको करा. आणि मेन तर एस-एल तुम्हाला कुठं लावायचं आहे प्रॉपर, की जे तुमचं हिट होण्याचे चान्सेस खूपच कमी असणार आहेत. ओके, तर थोडंसं आपण बॅक टेस्ट बघूया आपण अगोदरचं डाटामध्ये, आणि त्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती सांगतो आहे. तर आता इथं बघा, 9:23 हा कॅन्डल कुठं आहे, हा 9:23 हा कॅन्डल आहे. ओके, तर आपण काय करणार, 9:23 कॅन्डल, या कॅन्डलच्या आपण लोला मार्क केलं, हायला मार्क केलं, आणि बघितलं इथं खालच्या साईडला इथं ब्रेक केलेलं आहे. तर इथं निश्चितच आपण काय करणार, पुटमध्ये एंट्री करणार. थोडंसं मोठं करतो आहे, समजेल तुम्हाला. हे बघा, 9:23 हे लाल कलरचं कॅन्डल. तर या लाल कलरच्या कॅन्डलचा लो इथं बघू शकता, ह्या लाल कलरच्या कॅन्डलनं ब्रेक केलं आहे. ओके, तर इथून ब्रेक केल्यावर बघू शकता डाऊन साईडला मस्तमध्ये मुवमेंट दिलेला आहे. तर टार्गेट किती घ्यायचं आहे तुमच्यावर डिपेंड आहे. याला तुम्ही स्कॅल्पिंगच्या हिशोबानंच धरावा असं मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो आहे, कारण की मोठ्या ट्रेडच्या अपेक्षामध्ये मोठा लॉस करून घेण्याच्या चक्करमध्ये पडू नका. तर आता हे तर झालं, आपण काय केलं सिम्पल या ठिकाणी, तरी त्या ह्याचं आपण हाय मार्क करून घेतलं अशा प्रकारे, आणि लो मार्क करून घेतलं. तुम्ही जर बघितलं तर ह्याचं हाय आणि याचं लो आपण काय केलं, या कॅन्डलचं जे की 9:23 कॅन्डलचं आपण मार्क करून घेतलं आहे. आणि ज्या साईडला पण ब्रेक होईल तिकडे एंट्री. आता इथं खाली ब्रेक झालं म्हणून आपण पुटमध्ये एंट्री. एस-एल कुठं लावायचं आहे, तर त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की जे आपलं कॅन्डल असणार आहे 9:23, तर त्याच्या हायवरती एस-एल मी तुम्हाला सांगितलं. आता इथं बघितलं हायवरती एस-एल जे आहे, या ठिकाणी दुसऱ्याचं कॅन्डलला उडवून टाकलेलं आहे एस-एल. मग ह्याच्यामध्ये मी एस-एलचं थोडंसं नियम चेंज केलेलं आहे. आपण जर समजा या ठिकाणी हे आहे लाल कलरचं 9:23 कॅन्डल, खालच्या साईडला ब्रेक केलं म्हणून आपण पुटमध्ये ट्रेड प्लॅन केलं, पुटमध्ये एंट्री घेतलं. एस-एल कुठं लावायचं आहे, तर ह्या कॅन्डलच्या हायवरती लावण्याऐवजी आपल्याला लास्ट स्विंग कुठं आहे, जर आपण पुटमध्ये ट्रेड घेतलं तर लास्ट स्विंग म्हणजे वरचं कुठं आहे ते बघायचं आहे, आणि जर आपण कॉलमध्ये ट्रेड घेतलं तर लास्ट स्विंग खालून कुठं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर इथं निश्चितच ह्या 9:23 कॅन्डलचं लो ब्रेक झाल्यामुळे तर आपण पुटमध्ये ट्रेड घेतलं आहे, आणि लास्ट स्विंग म्हणून आपण या ठिकाणी एस-एल लावणार. तर या ठिकाणी एस-एल लावल्यावर तुम्ही बघू शकता मार्केट थोडंसं वर गेलं, आणि त्यानंतर पुन्हा डाऊन साईडला खाली पडतच गेलेलं आहे. ओके, टायमिंग बघा, जास्त तर लागणार नाही. याच्यात बऱ्याच जणांना टाईम किती वेळ लागेल असं वाटतं इथं सस्टेन केल्यामुळं. तर हे 9:23 कॅन्डल, 9:23 ते तुम्हाला जास्तीत जास्त 9:32. ओके, 33 मिनिट समजून चालू आहे. जवळपास एक 9 मिनिटातच तुम्हाला इतकं मोठं म्हणजे प्रॉफिट मार्केटनं या ठिकाणी दिलेलं आहे. जर आपण प्रॉफिट मोजलं, इथून जर एंट्री केलं तर याच लेवलला आपण पकडूया, तर जवळपास इथं 70 पॉईंटचा मुवमेंट तुम्हाला मिळालेला आहे ह्या बँक निफ्टीमध्ये. ओके, तर तुम्ही याला निफ्टीमध्ये पण नक्कीच ट्राय करा. त्याच्यामध्ये रिझल्ट आहे का, ह्याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये रिझल्ट आहे, हे तुम्ही कमेंट करून सांगा मला, कारण की दोन्ही मी चेक करण्यापेक्षा तुम्ही थोडंसं बॅक टेस्टिंग करावं, कारण की तुमचा बी एक्सपिरियन्स वाढेल. ओके, सिंपल आहे. 9:23 कॅन्डलला हाय लो ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला ट्रेड, आणि अपोजिट साईडला आपल्याला
त्याच्या लास्ट स्विंगवरती SL लावायचं आहे. तर इथं थोडंच बघूया आपण, अजून 1 2 3 आपण बॅक टेस्ट बघूया, त्यानंतर आपण व्हिडिओला लगेच संपवून टाकूया, कारण की व्हिडिओ खूप मोठा बनवायचा नाही आहे. ऑलरेडी हा व्हिडिओ चॅनलवर असल्यामुळं फक्त आपण चेंजेस काय केलं आहे, SLला चेंजेस केलेलं आहे. तर इथं बघताय आपण 9:23चा कॅन्डल, तर हे आहे हिरवा कलरचा 9:23चा कॅन्डल. ओके, 9:23चा कॅन्डल हिरव्या कलरचा. तर या कॅन्डलच्या हायला मार्क केलं, लोला मार्क केलं. सीधा बघता तुम्ही वरच्या साईडला इथं ब्रेक केलेला आहे. ब्रेक केल्यावर मार्केट थोडंसं खाली आलं. एक तर डायरेक्ट तुम्ही जर बघितलं या ठिकाणी, ओके, जर बघितलं या ठिकाणी हे 9:23चं जे कॅन्डल आहे त्याचं जर हाय बघितलं आपण, इथं मार्क केलं आहे. ओके, हायला मार्क केलं आणि याच्या जर आपण लोला पण मार्क केलं आणि वरच्या साईडला ब्रेक केलेला आहे ऑलरेडी. ओके, वरच्या साईडला ब्रेक केलेला आहे आणि ब्रेक केल्याबरोबर दुसऱ्या कॅन्डलनं इथपर्यंत ट्रेड दिलेला आहे. तुम्हाला बघू शकता इथं जर एंट्री घेतलं, इथून इथपर्यंत तुम्हाला ट्रेड दिलेला आहे मार्केटनं ऑलरेडी इथं. आणि आपण जर SL लावला असतं याचं, तर कुठं लावलं असतं, तर लास्ट स्विंग या कॅन्डलच्या जवळपास इथं आहे. ओके, इथं येतं आहे. मग मार्केट काय केलं, वरती तर तुम्हाला एकाच रेंजमध्ये ट्रेड दिलेला आहे, एकाच कॅन्डलमध्ये इथपर्यंत दिला आहे. तिथून जर तुम्ही एक्झिट केलं नाही, मग इथपर्यंत आलं, पुन्हा त्याच कॅन्डलच्या लोवरती सपोर्ट घेऊन पुन्हा अपसाईडला गेलेला आहे, पुन्हा होल्ड करून पुन्हा अपसाईडला गेलेला आहे. आता तुमच्या मर्जीवरती आहे, तुम्ही एका कॅन्डलमध्ये जर सॅटिस्फॅक्शन नसाल तर त्या ठिकाणी तुम्ही थांबचाल, आणि जर तुम्ही सॅटिस्फॅक्शन असाल तर त्या ठिकाणी तुम्ही एक्झिट करून समाधानानं बाहेर पडचाल तुम्ही. ओके, ट्रेड तर ऑलरेडी तर एकाच कॅन्डलनं दिलेला आहे. आणि बघितलं आपण जर ॲज अ SL म्हणलं, या कॅन्डलच्या लोला लावण्याऐवजी आपण लास्ट स्विंगवर इथं किंवा इथं लावलं, जे की उडणार नाही आहे. आणि वरती टार्गेट जर इथपर्यंत गेलं तर इथून आपले एंट्री असणार आहे. आणि टार्गेट बघू शकता वरती इझिली तुम्हाला 1:1 तर निदान स्कॅल्पिंगच्या हिशोबानं तुम्हाला बघायला भेटलेलं आहे. तर अजून थोडंसं 1 2 बॅक टेस्टिंग, मग त्यानंतर ना तर इथं आहे. ओके, तर याच्या अगोदरचं आपण थोडंसं बघूया इथं. तर आता इथं बघा 9:23चं कॅन्डल इथं कुठं आहे, तर या लेवलला इथं 9:23चं हे असणार आहे आपलं कॅन्डल 9:23चं. ओके, तर हे ग्रीन कलरचं 9:23चं कॅन्डल, हिरव्या कलरचं, नीट बघताय तुम्ही, हिरव्या कलरचं 9:23चं कॅन्डल. आणि याचं सिम्पल बघितलं आपण काय केलं, याचं हायला मार्क केलं आणि याच्या लोला मार्क केलं. मार्केट हळूहळू करत करत इथपर्यंत आलं आणि याच्यानंतर एक लाल कलरनं ब्रेक डाऊन केलेलं आहे, डाऊन साईडला ब्रेक केलेला आहे. आणि तिथून आपण जर बघितलं तर नीट क्लिअरिटी तुम्हाला करण्यासाठी सांगायचं म्हटलं तर काय, हे हाय आणि ह्या कॅन्डलचं लो, आणि इथून आपण पुटला ह्या कॅन्डलवरती आपण ट्रेड घेतलं तर वरती आपला SL कुठं राहणार आहे, तर हे कॅन्डलचं हाय इथपर्यंत आहे, तर हे असणार आपलं लास्ट स्विंग. आणि त्या लास्ट स्विंगवरती आपला SL असणार आहे. तर मार्केट थोडंसं वर जाऊन पुन्हा जे डाऊन साईडला गेलं मुवमेंट, डाऊन साईडला खूप मोठं या ठिकाणी तुम्हाला मुवमेंट बघायला मिळालेलं आहे. तर तुम्ही SL कुठपर्यंत ट्रेल करत जाता तिथपर्यंत तुम्ही खालचे पण टार्गेट अचीव करत जाऊ शकताय. तर SL ट्रेडिंग प्रॉपर येत असेल तर चांगली गोष्ट आहे, येत नसेल तर 1:1 घेऊन तुम्ही मार्केटमधून एक्झिट करून टाका. ओके, तर अजून आता एक हे शेवटचं एक बघूया. तर इथं 9:23चं हे कॅन्डल आहे, 9:23चं हिरव्या कलरचं कॅन्डल. तर 9:23चं हिरव्या कलरचं हे कॅन्डलच्या, ओके, हे कॅन्डलच्या आपण काय करणार आहे, आपण लोला मार्क करणार, लोला मार्क करणार आणि या कॅन्डलच्या हायवरती पण आपण मार्क करणार. ओके, तर इथं काय झालेलं आहे बघा, या ठिकाणी वरच्या साईडला ब्रेक केलं आहे, दुसऱ्या कॅन्डलनं वरती ब्रेक केलं आहे. मग आपण इथून कॉलमध्ये ट्रेड घेणार. मग SL कुठं असणार आहे, ह्या कॅन्डलच्या लोला लावायचं नाही. आपल्या ह्या कॅन्डलचं लास्ट स्विंग कुठं आहे, इथं आहे. तर आपण लास्ट स्विंगला जर आपण इथं लाईन ड्रॉ केलं, ओके, तर इथं बघितलं लास्ट स्विंग इथं आहे, तर तिथपर्यंत आलं आहे पण आपला SL हिट होऊ शकत नाही, कारण की इथं थोडंसं आपण जर बफर करून लावलं तरी पण आपलं SL हिट होणार नाही आहे. मार्केटनं काय केलं आहे, फक्त वरती गेलं आहे, पुन्हा इथं खाली आलेलं आहे. मग याच्यानंतर जर वेट केला तर तुम्ही अपसाईडचंच मुवमेंट केलेलं आहे. आणि इथं बघितलं आपण टाईम फ्रेम जर बघितलं, इथं 9:23 जे कॅन्डल आहे तिथून ते खूप झालं जास्तीत जास्त 9:40 जवळपास फक्त 20 मिनटात. आणि एवढ्यामध्ये टाईम डिके होणार नाही आहे. आणि ह्या स्ट्रॅटेजीला ज्यावेळेस तुम्ही वापर करताय फक्त एक्सपायरी दिवसाचा तुम्ही थोडंसं विचार करावा, कारण की एक्सपायरी दिवशी जर मार्केट अशा प्रकारे सस्टेन केला तर त्या ठिकाणी तुमचं थीटा डीकेमुळं लॉस होऊ शकतं. भलेही मार्केट मग तुमच्या दिशेला जाईना का, पण थीटा डीकेमुळं लॉस होऊ शकतं. त्यामुळं एक्सपायरी दिवशी ह्या स्ट्रॅटेजी तुम्ही जपूनच वापरायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास ॲनालिसिस मात्र नक्कीच करा, कारण की व्हिडिओ फक्त
फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतोय. बाकी तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारी राहणार आहे ट्रेडिंगमध्ये. तर चला मित्रांनो, अपेक्षा करतो भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.